निव्वळ आणि निव्वळ संविधानाच्या मार्गाने आज इथले आमदार असतील, खासदार असतील किंवा उत्पादन शुल्क असू दे किंवा सरकारी अजून यंत्रणा असू दे, प्रत्येकाला चॅलेंज करण्यासाठी संविधानामार्फतच बोलताना याची चॅलेंज दिलं जातं. ही जी संकल्पना आहे तुम्ही बघितलं असेल, खारघर बंद जातो बोलताना 100% यशस्वी करणारे जे व्यक्ती होते ते आपल्यासारखे खारघर रहिवासी होते. खारघर रहिवाशांना ही संकल्पना समजावी हा एक उद्देश आहे माझा. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की माझ्या घराच्या खाली एकही दारूचं दुकान नसणार आहे. जोपर्यंत संघर्ष जिवंत आहे तोपर्यंत एकही दारूचं दुकान नसणार. हे सर्व साध्य होत आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक निमित्त साधून मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तुम्हाला सांगतो आपल्या घरातून सिनियर सिटीजन यांचाही सिंहाचा वाटा आहे या कार्यासाठी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर व्हावा अशी माझी. दुसरा प्रश्न आहे, मी तुम्हाला एखादी युनिटी होते का? 10 माणसं येतात, एखादी युनिटी होते. तुमचा एक स्टँडर्ड झाल्यानंतर तुम्हाला ISI सर्टिफिकेशन मिळतं. तुम्ही जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा एखाद्या कंपनी जर काम करत असाल तर ISI सर्टिफिकेशन मिळतं. कसं मिळतं? एक स्टँडर्ड मेंटेन करावं लागतं. आज खारघर फेडरेशनच्या मार्फत आणि भोलाकुमारजी सोनार यांच्या अथक प्रयत्नांनी आपल्याला तिथं रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण 164 सोसायटीचं युनिटी आहे, ज्याला खारघर फेडरेशन म्हणतो. यांच्या मार्फत आपण सर्व्हिस टॅक्सला आपण चॅलेंज करतोय. हायकोर्टामध्ये पिटिशन चालू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपण बोलतो ना, कुठल्या मार्गाने? संविधानाच्या मार्गाने. आज ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. एखादा निर्णय जरी चुकीचा झाला, सोसायटीच्या मेंबरनी होऊ द्या चुकीचा किंवा अध्यक्षांनी होऊ द्या, ते सेक्रेटरी होऊ द्या, पण त्याला वाचा फोडण्याचं काम आहे हे संविधान. कुठलाही गालबोट न लागता, गोंधळ न करता तुम्ही संविधानाचा मार्ग अर्पण करा. कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. संविधान हे आपल्यासारख्या लोकांना किती महत्वाचं आहे हे सांगायची गरज नाही आहे. कुठलाही प्रश्न असू द्या पण तो संविधान मार्फतच येऊ द्या. जसे भोलाकुमारजी थोडक्यात आपल्या बरोबर माणसाला सांगितलं, ही कोणाची वैयक्तिक जागीर नाही. सोसायटी ही कोणाची वैयक्तिक जागीर नाही. ही आहे 32